भारतातील विलक्षण काही गावे. नंबर 1, आळंदी गाव. आळंदी या गाव वेशीत आजही मटण मिळत नाही. या गोष्टीला 700 वर्ष पूर्ण झाली आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे गाव पूर्णपणे शाकाहारी म्हणून ओळखले जाते. या गावात जास्तीत जास्त माळकरी लोक राहतात. नंबर 2, शनी शिंगणापूर. हे महाराष्ट्रातील एकही दरवाजा नसलेले गाव म्हणून ओळखले जाते. या गावातील एकाही घराला दरवाजा किंवा कडी-कोंडा नाही. लोक त्यांच्या घरात कोणत्याही कुलूप चावीशिवाय राहतात. मौल्यवान वस्तू असल्या तरीही त्या हरवणार नाहीत असा येथील गावकऱ्यांचा विश्वास आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यात हे गाव आहे. या गावात कुठलीही पोलीस चौकी नाही. या गावात शनिदेवाच्या दर्शनासाठी दररोज 40,000च्या आसपास भाविक येतात. देवाच्या मंदिरामुळे या गावातील लोक आजही भक्तिभावाने, श्रद्धेने आणि गुण्यागोविंदाने राहत आहेत. या गावाला अद्यापपर्यंत कुठल्याही नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले नाही. नंबर 3, शेटफळ. जर तुम्ही महाराष्ट्रातील शेटफळ गावात घर बांधण्याचा विचार करत आहात तर तुम्ही किंग कोब्रासाठी जागा सोडायला हवी. कारण या गावात सापांचा मुक्तपणे संचार आढळतो आणि तो देखील घराघरात. लोकांना देखील या सगळ्याची सवय झाली आहे. आजपर्यंत इथे एकही सर्पदंशाची नोंद नाही. माहिती जरा विचित्र वाटत असेल पण सत्य आहे. पुण्यापासून 200 किलोमीटर अंतरावर सोलापूर जिल्ह्यामध्ये हे गाव आहे. नंबर 4, हिवरे बाजार. जर तुमचा समज असेल महाराष्ट्रातील गाव हे कायम गरीबच असतात तर तो गैरसमज मनातून काढून टाका. महाराष्ट्रातील हिवरे बाजार हे गाव श्रीमंत लोकांचं म्हणून ओळखलं जातं. इथे 60 पेक्षा जास्त कुटुंब करोडपती आहेत. हे गाव दारिद्र्यमुक्त आहे. या गावात व्यसनाधीन गोष्टींवर बंदी आहे. गावात एकही व्यक्ती गरीब नाही. सर्वाधिक GDP असणारे हे खेडे आहे. अहमदनगर जिल्ह्यात हे गाव आहे आणि 1990 साली या गावची परिस्थिती इतकी भयानक होती की बऱ्याच नागरिकांना 2 वेळेसच्या जेवणाची सुद्धा भ्रांत होती. पण आज हेच खेडे भारतातील सर्वात श्रीमंत खेडे ओळखले जाते. एकही व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली नाही आणि भारतातील दरडोई उत्पन्न सर्वाधिक असणारे हे गाव आहे. 1995 साली गावातील सरासरी उत्पन्न हे 3,000 होते आणि आता तेच उत्पन्न 30,000 पेक्षा जास्त आहे. नंबर 5, पनसरी. गुजरातमधील सांबरकट्टा या जिल्ह्यातील हे गाव अत्याधुनिक गाव म्हणून ओळखले जाते. गावातील सर्व घरात CCTV पासून ते वायफायपर्यंत सगळ्या आधुनिक टेक्नॉलॉजी आहेत. गावातील सर्व पथदिवे सौर ऊर्जेवर चालतात. गावात आधुनिक सुसज्ज अशी प्राथमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र देखील आहे. नंबर 6, जंबूर. हे गाव गुजरातमधील जुनागड जिल्ह्यात गीर अभयारण्याच्या सानिध्यात असलेले गाव आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावातील सर्व लोक भारतीय वंशाचे आहेत पण तरीही ते आफ्रिकन असल्यासारखे दिसतात. त्यामुळे या गावाची ओळख आफ्रिकन गाव अशीही आहे. इथं आख्यायिका सांगितली जाते की जुनागडच्या नवाबाने इस्लामचा प्रसार व्हावा म्हणून आफ्रिकन लोक इथे स्थलांतरित केले. पण येथे काळाच्या ओघात या लोकांनी स्थानिक भाषा आणि धर्म स्वीकारून ते येथेच राहिले. नंबर 7, कोडिन्नी. केरळच्या मलापुरम जिल्ह्यातील हे एक दुर्मिळ खेडेगाव आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे प्रत्येक घरात जुळी मुले जन्माला येतात. भारतातील सगळ्यात जास्त जुळी मुले या गावात जन्माला येतात असे सांगितले जाते. गावात 2,000 घरे आहेत. त्यापैकी 400 घरात ही जुळी मुले आहेत. नंबर 8, मत्तूर. कर्नाटकातील या गावचे वैशिष्ट्य म्हणजे या गावातील दैनंदिन कामकाजासाठी संस्कृत भाषेचा वापर केला जातो. या गावाची लोकसंख्या 10,000 इतकी आहे. 9, मौलिनोंग. हे मेघालयमधील गाव असून या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे आशिया खंडातील हे सर्वात स्वच्छ गाव आहे. स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात होण्या अगोदरपासून हे गाव इतके स्वच्छ आहे की या गावाला पर्यटक आवर्जून भेट देतात. स्वच्छतेबरोबरच या गावाचे साक्षरतेचे प्रमाण 100% आहे. नंबर 10, गडोई. हे आसाममधील गाव असून येथे बेडकांचे लग्न लावणे हा एक सण म्हणून साजरा केला जातो. गावकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की बेडकांचे लग्न लावल्याने पाऊस लवकर पडतो. नंबर 11, कार्ले. कार्ले हे आपल्या महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील गाव आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वातंत्र्यानंतरही आणि पोर्तुगीज येथून निघून गेल्यानंतरही गावातील दैनंदिन कामकाजासाठी पोर्तुगीज ही भाषा वापरली जाते.
नंबर 12 मधोपती. उत्तर प्रदेशमधील हे गाव असून 46पेक्षा जास्त IAS अधिकारी देणारे हे गाव ओळखलं जातं. 90% जास्त लोक हे सरकारी नोकरीमध्ये आणि भारतातील प्रथम दर्जाचे अधिकारी देणारे गाव म्हणून या गावाची नोंद आहे. नंबर 13 झुंझुनू. राजस्थानमधील हे गाव असून या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे एका घरातील 4 ते 5 लोक हे फौजी आहेत, देशसेवेत सामील आहेत. या गावातील 5 पिढ्यांपासून प्रत्येक घरात फौजी आणि देशसेवक आहेत. या गावात 6,000पेक्षा जास्त सेवानिवृत्त फौजी आणि 11,000पेक्षा जास्त फौजी हे देशसेवेत कार्यरत आहेत. नंबर 14 मायोंग. आसाममधील हे गाव जादूटोणा आणि तंत्रविद्येवर विश्वास ठेवणारे गाव म्हणून ओळखले जाते. आजच्या आधुनिक युगात जादूटोणा मानला जात नसला तरीही या गावातील लोक यावर फार विश्वास ठेवून आहेत. गावकऱ्यांना असं वाटतं की तंत्रमंत्र आणि जादूटोणा होण्याने कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते. म्हणजेच जास्तीत जास्त अंधश्रद्धा मानणाऱ्या लोकांचे हे गाव आपण म्हणू शकतो. व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.